नमस्कार मित्रांनो, आज व्यायामाला उठायला थोडा उशीर झाला, तरी पण आपण व्यायाम सुरू करू. धन्यवाद. आज बॅक वर्कआउट करायचा आहे, बॅकचा वर्कआउट आणि सोबतच बायसेपचा वर्कआउट. ठीक आहे, चला स्टार्ट करू. आपण मोबाईल सेट करतो. हे आपला नॉर्मल वॉर्मअप झाला. आता वॉर्मअप झाल्यानंतर बॅकची फर्स्ट एक्सरसाइज करू. आपण 2 डंबल घ्यायचे. बॅकची एक्सरसाइज करू आपण. असे 2 डंबल घ्यायचे. ह्याचे 3 सेट करायचे. त्याच्यानं हिप साईड बॅक ही एकदम अशी परफेक्ट अशी बिल्ड होते. ह्याचे 3 सेट करायचे. आज पूर्ण आपण पूर्ण फुल डेचा वर्कआउट आपण रेकॉर्ड करून टाकतो आणि पूर्ण व्यायाम झाल्यानंतर तुम्हाला बॉडी कंडिशन दाखवतो. ठीक आहे, चला दुसरा सेट मारू. दोन सेट कंप्लीट झाले. आता राहिला फक्त एकच सेट. ते झाल्यानंतर आपण बॅकची दुसरी एक्सरसाइज करू. कसं आहे माहिती आहे का, हिवाळा चालू आहे. हिवाळा चालू असल्यानं माणसाला उठायचं म्हणलं की जीवावर येते, लय जीवावर येते. तरी पण उठावं लागते. व्यायाम करणं गरजेचं आहे. स्वतःला 1 तास देणं होणार गेलास मग जिंदगी काय कामाची. बरोबर आहे का नाही? चला तिसरा सेट करू. हे आपलं झाले 3 सेट कंप्लीट. आता 30 सेकंड रेस्ट. त्याच्यानंतर दुसरी एक्सरसाइज बॅकसाठी. ठीक आहे, चालते. चला मित्रांनो, आता आपण स्टार्ट करूया दुसरी एक्सरसाइज बॅकची. फक्त डंबलचाच वापर करायचा. हे थोडं बेंड व्हायचं, छातीवर काढायची आणि 1 2 1 2 हे असे 10चे 3 सेट करायचे. आता आपला 1 सेट झालाय. 1 सेट झाल्यानंतर फक्त 10 सेकंड रेस्ट करायचा. किती? 10 सेकंड. त्याच्यानंतर लगेच दुसरा सेट मारून घ्यायचा. सकाळी जास्त रेस्ट घ्यायची नाही. त्याच्यामुळे आपली का नाही श्वसनक्रिया चांगली राहते. हार्ट अटॅकचं प्रमाण तुमचं जास्त आहे ना, ते चाक कमी होऊन जाते. हार्ट अटॅकच होणार नाही तुम्हाला. श्वास जास्त घ्यायचा
आत जास्त ओढायचा अशा प्रकारे. ठीक आहे. आता ह्याच एक्सरसाइजचा दुसरा टेस्ट मी ह्या बाजूकडून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून कशा प्रकारे मारायचं तर. ठीक आहे. 1 2 10 सेकंड रेस्ट. त्याच्यानंतर तिसरा सेट बेंड बॅकचा दुसरा राईट संपते. मग तिसरा पण सेट मारून झालेला आहे कारण कॅमेरा बंद असतानाच मी तिसरा सेट मारून घेतला. तुम्हाला डायरेक्ट बॅकची तिसरी एक्सरसाइज दाखवतो. त्याने हे मसल आहे ना ते फट दिशा बाहेर येऊन पडत. आपली गावठी एम आहे बॉडी तेवढी अट्रॅक्टिव्ह नाही. नॅचरल बॉडी आहे. प्रोटीन वगैरे डब्बा वगैरे काय खात नाहीत किंवा स्टेरॉइड वगैरे काही घेत नाही. आपण आपलं घरचं जेवण जे घरी केलं ते खायचं आणि त्याच्यावरच. हां पण पाण्याला कमी करायचं नाही. दिवसात पाणी 2-3 लिटर प्यायचं. आणि प्रोटीनसाठी डाळ चपाती जरी संपली तर ती डाळ खाऊन टाकायची. काच प्रोटीन भेटून जाते आपल्या शरीराला. आपल्याला काय बॉडी बिल्डिंग करायची नाही पण नॅचरल राहायचं तेच आपल्याला फायदेशीर आहे. चला तिसरी एक्सरसाइज करू. ही आपली बॅकची तिसरी एक्सरसाइज. ही तिसरी एक्सरसाइज नंतर आपण एक चौथी एक्सरसाइज आहे बॅकची ती करू आणि त्याच्यानंतर बॅकची एक्सरसाइज संपू. त्याच्यानंतर आपली सुरू होईल बायसेप्सची वर्कआउट. तर वेट करा तोपर्यंत मी रेस्ट घेतो आणि तुम्हाला बॅकची चौथी एक्सरसाइज दाखवून आपला व्हिडिओ संपवून टाकू. सॉरी बोलण्यात फरक झाला. बॅकची एक्सरसाइज संपल्यानंतर बायसेप्सचे वर्कआउट संपल्यानंतर आपला व्हिडिओ संपणार आहे. ते मला बोलण्यामध्ये काय झालं. बॅकची एक्सरसाइज संपल्यानंतर आपला व्हिडिओ बंद होईल असं समज. मित्रांनो आता बॅकचं हे लास्ट एक्सरसाइज संपून टाकू. तुम्हाला करून दाखवतो एक. त्याची 3 सेट मारून बॅकचा वर्कआउट संपवायचा आणि 1 मिनिट रेस्ट घ्यायचा आणि त्याच्यानंतरच बायसेपचा वर्कआउट चालू करायचा. चला चालू करू. याचे 10-10चे 3 10-10 के 3 बॅक वर्कआउट खतम. तुम्हाला बॅक दाखवतो आता. अपना बैक वर्कआउट ख़त्म. अब चालू होगा बाइसेप, माय फेवरेट. थैंक यू. बायसेपसाठी अशी वर्कआउट घ्यायचं. कोपराशी चिटकायचे आणि सावकाश पण
4 5 6 आता आपण बायसेप वर्कआउट करत आहोत. त्याच्यासाठी 2 डंबल घेऊन, त्याला काय म्हणतात हॅमर करला असं काहीतरी म्हणतात, असं घेऊन करायचं. हे अशा पद्धतीत असे डंबल घ्यायचे आणि ते घालायचे काय 1 2 हे असे याचे 10चे 3 सेट करायचे. याची साईज आपल्याला वाढते.